नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। स्थानिक गोरक्षण रोडवरील बांधकाम भवन सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील कार्यालयासमोर गतिरोधक बसवण्यात आले। सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील अधिकाऱ्यांच्या गाड्या गेटमधून निघताना त्या सुरक्षितरित्या व त्यांना कुठलाच त्रास झाला नाही पाहिजे त्याकरिता स्वतःच्या मतलबाकरिता गतिरोधक बसविण्यात आला। वास्तविक पाहता गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौक, जनता बँक चौक, आदर्श कॉलनी, हिंदू ज्ञानपीठ मागील चौक तसेच अनेक ठिकाणी रोज अपघात होतात। या ठिकाणी जर गतिरोधक बसविले तर अपघात होणार नाही। या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे याकरिता अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या, मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि स्वतःच्या कार्यालयासमोर मात्र मागणी नसताना सुद्धा गतिरोधक बसवण्यात आले। गोरक्षण रोडवरील प्रमुख चौकांमध्ये लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात यावे, नाहीतर सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयासमोर बसवण्यात आलेला गतिरोधक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढून टाकण्यात येणार, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक पंकज साबळे यांनी केले। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। जय महाराष्ट्र, मी पंकज साबळे। आपण पाहिलं असणार तर हे गोरक्षण रोडचं ऑफिस आहे, बांधकाम भवन सार्वजनिक बांधकाम मंडळाचं। गेल्या कित्येक दिवसापासून गोरक्षण रोडवर स्पीड ब्रेकर बसवा, जिथे चौक आहे, जसं इन्कम टॅक्स चौक झालं, त्यानंतर इथे जनता बँक आहे, त्यानंतर आणखी समोरसुद्धा काही चौक आहे जिथे घटना रोज ॲक्सिडेंट होतात, मात्र प्रशासन याकडे बिलकुल दुर्लक्ष करते। आपण पाहिलं असणार तर फक्त यांच्या गाड्या इथून निघतात आणि यांच्या जीवाचा धोका आहे, एवढे मतलबी हे डिपार्टमेंट आहे। त्यासाठी इथे चौक नसताना सुद्धा तुम्ही पाहू शकता तिथे त्यांनी इथे आता हे ब्रेकर टाकलं। खरं जर पाहिलं तर इथे फक्त एक साईडला ब्रेकर टाकलेला आहे, या इकडे तुम्हाला दाखवलं, त्या साईडला ब्रेकर टाकलं नाही, फक्त इथे हे ब्रेकर एक साईड टाकलं की या लोकांच्या या अधिकाऱ्याच्या गाड्या इथून निघतात किंवा याच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे, याचा ॲक्सिडेंट नाही झाला पाहिजे, यांना लोकांच्या जीवाचं काही घेणं नाही, स्वतःचा जीव वाचवण्याकरिता फक्त हा इथे ब्रेकर टाकलेला आहे। मी तुम्हाला या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही सांगितलेलं संकट जिथे जिथं ॲक्सिडेंट होत त्या स्थळी याने लवकर ब्रेकर जर टाकले नाही तर हा ब्रेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उखाडून टाकणार।